नमस्कार मित्रांनो, टेलिंग टेल्सच्या एका अत्यंत भयानक भागात तुमचं स्वागत. काल रात्री माझ्या मेलबॉक्समध्ये एक अनामिक ऑडिओ फाईल आली. गेल्या महिन्यात लोणावळ्यात एका जुन्या बंगल्याच्या नूतनीकरणाच्या वेळी मजुरांना जमिनीखाली गाडलेली एक छोटी पेटी मिळाली. त्यात काही CDs आणि एक जुना व्हॉइस रेकॉर्डर होता. ही रेकॉर्डिंग राहुल नावाच्या एका आर्किटेक्टची आहे, जो 2017 पासून बेपत्ता आहे. आजच्या भागात आपण त्या सर्व ऑडिओ टेप्स एका पाठोपाठ एक ऐकणार आहोत. सावधान, हा प्रवास तुम्हाला अस्वस्थ करू शकतो. आज 5वा दिवस आहे. बंगला रिकामा करताना मला तळघरात एक जुनी डायरी मिळाली. त्यात 1950 सालातील काही नोंदी आहेत. डायरीत एका लाल रंगाच्या खुणेचा उल्लेख केला आहे. या बंगल्याचा आधीचा मालक एक तांत्रिक होता असं गावातले लोक बोलतात. रात्रीच्या वेळी विहिरीपाशी कुणीतरी मंत्र पुटपुटल्याचा आवाज येतोय असं मला वाटलं. पण जेव्हा मी बाहेर गेलो तेव्हा तिथे फक्त ओला चिखल आणि कुबट वास होता. इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे राहुलने त्याच्या डायरीत एका लाल रंगाच्या खुणेचा उल्लेख केला आहे, जी रोज सकाळी विहिरीच्या काठावर उमटायची. हे फक्त राहुलचे भ्रम नव्हते. आज रात्रभर मला असं वाटलं की माझ्या बेडखाली कोणीतरी आहे. मी टॉर्च मारली तर काहीच नव्हतं, पण माझ्या उशीवर कुणीतरी काळे केस ठेवून गेलं होतं. लांब, अस्वच्छ आणि चिकट केस. मी पोलीस हवालदार मानेंना फोन केला. ते आले, पण त्यांनी जे सांगितलं ते ऐकून माझे पाय लटलट कापायला लागले. ते म्हणाले, राहुल साहेब, या बंगल्यात गेल्या 10 वर्षात जेवढे लोक राहायला आले ते कोणीच 15 दिवसांच्या वर टिकले नाहीत. काहींनी पलायन केलं तर काही कधीच सापडले नाहीत. मला ती विहीर साथ घालते. हो, मला रोज स्वप्नात दिसतं की मी त्या विहिरीच्या तळाशी उभा आहे आणि वरून हजारो हात मला खाली ओढत आहेत. आज मी विहीर उघडायचं ठरवलंय. लोकांनी सांगितलंय की तिथे एक राक्षस कैद आहे ज्याला मुक्त व्हायचंय. मला भीती वाटतेय, पण मला जाणून घ्यायचंय की तिथे नक्की काय आहे. मी विहीर उघडली, पण आत पाणी नाहीये. तिथे फक्त अंधार आहे जो जिवंत वाटतोय. ती मुलगी, ती माझ्यासमोर उभी आहे. तिने तिचा चेहरा उघडला. देवा, तिला चेहराच नाहीये, फक्त एक मोठा जबडा आहे. तो विहिरीतून बाहेर येतोय. त्याचे हात 7 फूट लांब आहेत. तो माझ्या गळ्याला पकडतोय. वाचवा. मित्रांनो, ही रेकॉर्डिंग ऐकल्यावर डोळ्यासमोर जे दृश्य उभं राहतं ते कोणत्याही हॉरर सिनेमापेक्षा भयंकर आहे. राहुलची ही शेवटची किंचाळी आजही माझ्या कानात घुमते. पण या कथेचा शेवट इथेच होत नाही. जेव्हा मी या घटनेचा अधिक तपास केला तेव्हा मला समजलं की ज्या हवालदाराने राहुलला इशारा दिला होता, तो हवालदार मानेसुद्धा त्या घटनेच्या 2 दिवसानंतर बेपत्ता झाला. पोलीस रेकॉर्डनुसार त्या बंगल्याच्या जागी आता फक्त एक मोकळं रान आहे. पण स्थानिक लोक सांगतात की आजही अमावस्येच्या रात्री त्या रानातून एक क्लिक क्लिक असा आवाज येतो, जणू कोणीतरी आजही आपला व्हॉइस रेकॉर्डर ऑन करण्याचा प्रयत्न करतंय. माझा निष्कर्ष असा आहे की आपण ज्याला पॅरानॉर्मल म्हणतो ते खरं तर आपल्या विज्ञानाच्या पलीकडचं एक वेगळं परिमाण असू शकतं. राहुलने त्या विहिरीचे दगड काढून फक्त एका जागेला उघडलं नव्हतं, तर त्याने एका प्राचीन ऊर्जेला मुक्त केलं होतं, जिला आपल्या जगात जागा नव्हती. मला कधीकधी वाटतं आपण मानवांनी निसर्गाच्या काही गुपितांना हात लावू नये हेच बरं. काही दरवाजे बंद आहेत, ते बंदच राहिलेले चांगले. कारण एकदा का तो दरवाजा उघडला की मागे वळायला जागा राहत नाही. राहुल आज कुठे आहे? तो खरोखर मेला आहे की त्या विहिरीच्या काळ्या अंधारात आजही तो त्या सावलीसोबत कैद आहे? यावर तुमचे काय विचार आहेत?
तुम्हाला वाटतं का की राहुलने विहीर उघडून चूक केली, किंवा तुमच्या आसपासही असा एखादा बंद दरवाजा आहे का ज्याच्या पलीकडे काय आहे हे तुम्हाला जाणून घ्यायची भीती वाटते? तुमचे अनुभव, तुमचे विचार मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. ही कथा फक्त एक मनोरंजन नाही, तर एक इशारा आहे. पुढच्या भागात आपण अशाच एका डार्क फाईलचा उलगडा करूया. तोपर्यंत सावध रहा, सुरक्षित रहा, कारण अंधार फक्त बाहेर नसतो, कधीकधी तो आपल्या अगदी जवळ, आपल्या घरातल्या एखाद्या कोपऱ्यात किंवा एखाद्या जुन्या विहिरीत लपलेला असतो. पाहत रहा टेलिंग टेल्स. शुभरात्री.